सुरुवातीला बातमी आहे, पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये येणार, तयारीत रहा. भाजपच्या वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना, सूत्रांची माहिती. पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण. खासदार सुप्रिया सुळेंकडून दिल्लीत अमित शहांची भेट. सुळेंचे बजरंग सोनावणे यांनी देखील शहांची भेट घेतली. तर रेवती सुळेंच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी शहांची भेट, बजरंग सोनावणेंची माहिती. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. सदिच्छा भेट घेतली. विविध विषयांवरती चर्चा झाली. तटकरेंची ट्विट करत माहिती. लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर. मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं. आज विधेयकावर चर्चा होणार. तर सकाळी 9:30 वाजता एनडीएच्या खासदारांची बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना संबोधित करणार. संसदेतील बालयोगी सभागृहात बैठक पार पडणार. एनडीएच्या बैठकीला टीएमसीतील बंडखोर खासदार उपस्थित राहणार. बंडखोर खासदारांना एनडीएच्या बैठकीचं निमंत्रण मिळालं. तर एनसीपीच्या विलिनीकरणाला मान्यता देण्याची फुटीर गटाची ओम बिर्लांकडे विनंती. पक्षांतर बंदी संदर्भात घटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या व्याख्येला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोर्टाची केंद्राला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश. शिंदेंची आज पक्षातील मंत्र्यांसोबत बैठक. कामगिरीचा आढावा घेणार. कॅबिनेट बैठकीनंतर शिंदे पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार. मंत्र्यांच्या 1.5 वर्षातील कामकाजाचा शिंदे आढावा घेणार. विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घ्या. आसाम, बिहार आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोडलं नाही तर सीजेपी पुन्हा आंदोलन करणार. तर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेबसाईट सुरू करणार. कपिल सिब्बल यांच्यासोबत पत्रकार परिषदेत सीजेपीच्या प्रवक्त्यांची माहिती. कपिल सिब्बल यांच्याकडून आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर लढ्याला 1 कोटींचा निधी. सीजेपी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार. देशभरातील वकिलांनीही मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन. आंदोलनाचा अर्थ लाठीचार्ज नाही. आंदोलनाचा अर्थ हिंसाही होत नाही. आंदोलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. पोलीस आणि विद्यार्थी दोघांच्या भूमिका तपासा. कोर्टाचे निर्देश. पेपरफुटीवरील फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी पहिल्याच दिवशी लांबणीवर. 3 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार. सीबीआयचे वकील गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर. E20 जनता पार्टी या डिजिटल मोहिमेला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद. 24 तासात फॉलोअर्सचा आकडा 2 लाखांच्या पुढे. E20 पेट्रोलमुळे वाहनांचं मायलेज घटत असून इंजिन खराब होत असल्याचा आरोप. E20 इंधनावरनं मुंबई हायकोर्टाचा नितीन गडकरींना मोठा दिलासा. बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्याची परवानगी. मेटा, गुगल, डीपफेक, एआय कंटेंट पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई होणार. E20ला विरोध म्हणजे पुढची पिढी संपवण्यासारखं आहे. इथेनॉल विरोधात मोठं षडयंत्र असल्याचा पाशा पटेलांचा आरोप. इथेनॉलमुळे मायलेज कमी होतं पण इंजिन खराब होत नाही. पाशा पटेल यांची माहिती. औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणाची एमपीएससीकडून गंभीर दखल. पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करणार. संबंधितांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार. एमपीएससीकडून स्पष्ट. परीक्षेच्या 2 दिवस आधीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरती प्रश्न आले. कौटिल्य अकादमीतून पालकांनी पेपर विकत घेतले. रोहित पवारांचा आरोप. तर चौकशीला सामोरं जाण्यास तयार. कौटिल्य अकादमीच्या प्रवीण पाटलांचं उत्तर. ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटीची बातमी अफवा असल्याचं निष्पन्न. आयोग आरोपी विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवर यांची माहिती. नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील नॉट रिचेबल. औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा रोहित पवारांचा आरोप. कौटिल्य अकादमीतून 90% प्रश्न बाहेर पडले. रोहित पवारांचा आरोप. ठाणे महापालिकेत पुन्हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप वाद चव्हाट्यावर. उद्घाटनाला न बोलावल्यामुळे उपमहापौर आणि भाजप नगरसेवक नाराज. तर प्रशासनानं पुन्हा उद्घाटन करण्याची उपमहापौरांची मागणी. उपमहापौरांचं आयुक्तांना पत्र. भेटू न दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून मंत्री जयकुमार गोरेंसमोरच नाराजी व्यक्त. 35 वर्ष पक्षाचं काम करतोय. मंत्री म्हणून तुम्हाला भेटायचं नाही का? प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळेंचा गोरेंना सवाल. नंदुरबारमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. भाजप पदाधिकाऱ्यांना हिना गावितांना शिवीगाळ केल्याचा आरोप. भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींविरोधात गुन्हा दाखल. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंवरील गुन्ह्याचा तपास डीसीपींकडे वर्ग. कोर्टाकडून रमेश म्हात्रेच्या जामिनावरील स्थगिती कायम. तपासात त्रुटी असल्याचं कारण देत कोर्टाकडून तपास वर्ग. राज्यातनं तडीपार करा पण जेलमधनं बाहेर काढा.
महिला डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेची हायकोर्टात विनवणी. मुंबईतील काही भागात आज 15% पाणी कपात. पांजरापोळ इथे पंपिंग स्टेशनच्या तांत्रिक कामामुळे पाणी कपातीचा निर्णय. भर पावसात भिंती रंगवण्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हात झटकले. अशा प्रकारचं काम सुरू नसून त्याला निधी दिलेला नाही. क्षेत्रीय कार्यालय आयुक्तांची माहिती. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिका 12 मिसिंग लिंक रस्ते जोडणार. आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. रखडलेले रस्ते पूर्ण झाल्यामुळे वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 133 कंत्राटी प्राध्यापक भरतीतील अनियमिततेच्या आरोपांची कुलगुरूंकडून दखल. विद्यार्थी कृती समितीच्या तक्रारीनंतर स्पष्टीकरण. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओकडून नवीन नियमावली जारी. किमान 30 दिवसांचं चित्रीकरण जतन करण्याच्या सूचना. गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेच्या 246 विशेष रेल्वे गाड्या. गणेशोत्सवानिमित्तानं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गर्दी लक्षात घेत विशेष ट्रेन्सची घोषणा. यामध्ये 184 आरक्षित विशेष रेल्वे तर 62 अनारक्षित मेमो विशेष गाड्यांचा समावेश. राज्य सरकारकडून नवीन ऑर्केस्ट्रा परवाने देण्यास पूर्ण बंदी. जुन्या परवान्यांचं नूतनीकरण सुद्धा थांबवण्याचा निर्णय. त्यामुळे लाईव्ह म्युझिकच्या नावाखाली सुरू असलेल्या डान्स बार्सना मोठा झटका बसणार. कोल्हापूरच्या नांदर्डी मठातील माधुरी हत्तीणीला वनतारामधून परत पाठवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप. आज नांदर्डी मठ परिसरात नागरिकांचं लाक्षणिक उपोषण होणार. 13 सप्टेंबरपर्यंत माधुरी हत्तीण न परतल्यास मोठं जन आंदोलन उभारणार. राजू शेट्टींचा इशारा. पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. हवामान खात्याचा 22 जिल्ह्यांना अलर्ट तर मुंबईला पावसाचा येलो अलर्ट. पुणे घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याची हवामान विभागाची माहिती. पुढील 5 दिवस राज्यामध्ये पाऊस बरसणार. हवामान विभागाची माहिती. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये अर्ध्या टीएमसी पाण्याची वाढ. या साखळी प्रकल्पात 0.7 अब्ज घनफुटांनी वाढ. खडकवासला धरणातून विसर्ग सुरूच. पवना धरणातनं 7,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. 12,000 क्युसेकपर्यंत वेग वाढवणार असल्याची माहिती. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ. 24 तासात पाणीसाठ्यात 2.22% वाढ. जलाशयांमध्ये 88.40% जलसाठा. सांगलीमध्ये चांदोली धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू. वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चांदोली धरणातनं वारणा नदीपात्रामध्ये 3,400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. उजनी धरणाची पाणी पातळी 94.95%. पूर नियंत्रणासाठी उजनीतनं पाण्याचा विसर्ग सुरू. उजनी धरणात पाण्याची आवक वाढली. सांगलीतील वारणा धरणाचा पाणीसाठा 82% पोहोचला. धरणात 8,126 क्युसेक पाण्याची आवक तर विद्युत गृहातनं 1,400 क्युसेकचा नदीपात्रात विसर्ग. सातत्यपूर्ण पावसानं सातारा जिल्ह्यातील सर्व छोटी मोठी धरणं पूर्ण क्षमतेनं भरली. धरणं भरल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. धुळे जिल्ह्यातील 3 मध्यम प्रकल्प 100% भरले. 3ही धरणं 100% भरल्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला. साक्री तालुक्यात पिंपळनेर पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ. साताऱ्याच्या केळघर घाटामध्ये दरड कोसळली. सातारा महाबळेश्वर मार्गावरची वाहतूक ठप्प. दरड हटवतानाही जेसीबीवरती दरडीचा काही भाग कोसळला. महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू. आतापर्यंत तब्बल 140.14 इंच पावसाची नोंद. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे वेण्णा लेक ओव्हरफ्लो. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या खंडानंतर पुन्हा जोरदार पाऊस. पावसामुळे खरीप पिकांना दिलासा. मात्र लहान मोठे प्रकल्प आणि जलसाठ्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा नाही. जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये अजूनही दमदार पाऊस नाही. शेतकरी चिंतेत. तलावात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक. हडपसर ते दिवेघाट रस्ता आज दुपारी 12 ते 2 बंद असणार. ब्लास्टिंग कामासाठी मार्ग बंद. पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन. ठाण्याच्या सुभाषनगरमधील नागरिकांचा एसआरए ऑफिसमध्ये ठिय्या. अनेक वर्षांपासून नळपाडामधील विभागाचं पुनर्वसन प्रलंबित असल्यामुळे नागरिक आक्रमक. मीरा भाईंदर पालिकेतील 150 कंत्राटी कामगारांचं 4 महिन्यांचं वेतन थकीत. कामगारांना 2 दिवसात थकीत वेतन द्या. मनसे कामगार कर्मचारी सेनेचा पालिकेला इशारा. अन्यथा ठिय्या आंदोलन करणार.
पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहावरती एफडीएचा छापा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपाहारगृहाचा परवाना रद्द. उपाहारगृहात मुदत संपलेला अन्नसाठा आढळल्यामुळे कारवाई. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंना दणका. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून एफडीएच्या कारवाईला अंतरिम स्थगिती. छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, अहिल्यानगरमधील दूध डेअरी चालकांनी कारवाई विरोधात याचिका केली. बदलापुरातील अय्यंगार बेकरीमध्ये खारीवरती उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर. अय्यंगार बेकरीच्या केकमध्ये उंदराची विष्ठा आढळली. उंदराची विष्ठा नसून चॉकलेट चिप्स असल्याचं बेकरीचं स्पष्टीकरण. नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्यासोबत हा प्रकार घडला. साताऱ्याच्या कराडमधील शामगावात एफडीएची दूध भेसळीवरती कारवाई. राधे डेअरीमध्ये दुधात भेसळ, चालकाविरोधात गुन्हा दाखल. अमरावतीच्या आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणी सेंट्रल किचनच्या मालकासह 6 जणांवरती गंभीर गुन्हे. विद्यार्थ्यांना कच्चं आणि निकृष्ट जेवण दिल्यामुळे विषबाधा झाल्याचं निष्पन्न. मेळघाटातील 4 आदिवासी आश्रमशाळेत अन्नातनं विषबाधा. मेळघाट कामगार युनियनकडनं धारणीत आंदोलन. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी. दापोलीतील एसटी डेपोमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग. एसटी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. नागरिक संतप्त. कर्मचाऱ्याचं निलंबन करून कठोर कारवाई करण्याची मागणी. लग्न जमत नाही म्हणून 6 महिन्यात जळगावातील 29 तरुणांनी जीवन संपवलं. जळगाव जिल्हा पोलीस विभागानं केलेल्या सर्वेक्षणात आकडेवारी समोर. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात अंगणवाडीच्या छताचा काही भाग कोसळला. त्या दिवशी अंगणवाडीला सुट्टी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 2016-17 मध्ये बांधलेल्या इमारतीच्या बांधकामावरती प्रश्नचिन्ह. दोषींवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. माथेरान नेरळ घाटात भीषण अपघात. सिमेंटचे कठडे तोडून कार झाडावरती आदळली. उल्हासनगरचे 4 पर्यटक सुदैवानं बचावले. अमरनाथमध्ये चोरी करणाऱ्या 3 महिलांना जमावाकडनं चोप. अमरनाथच्या ग्रीन सिटी भागाच्या आठवडी बाजारातली घटना. कल्याण पूर्वेतील कसोरे परिसरात 2 कुटुंबात तुफान हाणामारी. दुचाकीमुळे चिखल उडाल्याचा जाब विचारताच दोन्ही कुटुंबात हाणामारी. हाणामारीची ही संपूर्ण घटना परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सोलापूरच्या बार्शेत टोळक्याकडनं कापड दुकानदारावरती हल्ला. सौरभ जाधव हा कापड दुकानदार. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी. जमिनीच्या वादातून काकानं हल्ला केल्याचा सौरभ जाधवचा आरोप. आंतरजातीय मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातनं आईकडनं पोटच्या मुलीची हत्या. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 1 मधील भैयासाहेब आंबेडकर मधली ही घटना. आरोपी आई आशा गरुड हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वसई किल्ल्यातील ऐतिहासिक मत्रित चर्चचा मनोरा आणि गाभाऱ्याचा छताचा काही भाग कोसळला. इतिहास अभ्यासक श्री दत्त राऊतांकडनं घटना उघडकीस. ऐतिहासिक मनोऱ्याची गेल्या 150 वर्षात कोणतीही डागडुजी न झाल्यामुळे बांधकाम कोसळलं. लातूरमध्ये एका माथेफिरूनं धावत्या एसटी बसचं स्टेरिंग ओढल्यामुळे अपघात. बस रस्त्याच्या कडेला थांबलेल्या स्कूल बसवरती जाऊन आदळली. माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात. माथेफिरूला पोलिसांकडनं चोप. चालत्या कारच्या बोनेटवरती बसून महिलेचा गाडी थांबवण्याचा प्रयत्न. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरातली घटना. कौटुंबिकरणातनं महिला थेट चालत्या कारच्या बोनेटवरती बसल्याची माहिती. व्हिडिओ प्रचंड व्हायरल. नागपुरात भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा मोर्चा. महाराष्ट्रातील पेपरफुटी प्रकरणात दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी. नागपुरातील कम्युनिस्ट पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा. मोर्चात नागपुरातील सीजेपीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार. नागपूरच्या यशोधरा नगर पोलिसांकडनं मकोका गुन्ह्यातील आरोपीला अटक. देशी कट्टा आणि धारदार चाकूसह अटक. महाबळेश्वर पोलिसांची धडक कारवाई. 4,47,000चे 14 मोबाईल आणि ऑनलाईन फसवणुकीचे पैसे मूळ मालकांना परत केले. मीरा भाईंदरमध्ये स्पाच्या नावाखाली देह व्यापार. पोलिसांच्या कारवाईत 2 जण ताब्यात तर 5 पीडित मुलींची सुटका. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. आता बातमी जालन्यामध्ये 40 स्वयंचलित हवामान केंद्रामधील उपकरणामध्ये छेडछाड. पावसाच्या नोंदीत फेरबदल. पाऊस नसताना दाखवण्यात आला पाऊस. पुरंदरमध्ये बेंदूर सण उत्साहात साजरा. आकर्षक सजवलेल्या बैलांची भव्य मिरवणूक. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरा. नालासोपाऱ्यात 2 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त. पहिल्या मजल्यावरती शाळा आणि दुसऱ्या मजल्यावरती पोलिसांचा छापा. नायजेरियन व्यक्तीच्या घरातून 2 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त. कल्याण परिसरात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या नाडून बनावट दारूचा काळाबाजार समोर.
कोनगाव पिंपळा रोडवरती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची कारवाई, दारूच्या 12 बॉक्सेससह 2 जण जेरबंद. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद, 1,35,00,000चा मुद्देमाल जप्त. पाथरी ते अंबेजोगाई जाणाऱ्या महामार्गावरती पोलिसांचा छापा, छापेमारी दरम्यान 14,64,000 किमतीचे 73 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, 2 सराई ड्रग्ज तस्करांविरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रायगडच्या अलिबागमध्ये 4 कोटींच्या अँबरग्रिसची जप्ती, एक संशयित वन विभागाच्या ताब्यात. भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसाचा एसटी महामंडळाच्या ई चार्जिंग सेंटरला फटका, परिसरात गुडघाभर पाणी साचलं. गोंदियातील देवरी आमगाव महामार्गावरती या मार्गावरती हरदोली गावाजवळ कारचा ताबा सुटल्यामुळे कार थेट कालव्यामध्ये कोसळली. वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, 3 जण जखमी. अकोला ते पुणे संगीत ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसी बंद असल्यामुळे त्रास, मोबाईल चार्जिंग पोर्ट सुद्धा बंद, प्रवाशांकडून ट्रॅव्हल्स कंपनीकडे तक्रार.